बरं मन नका येऊ सर सर आपण बघू शकता गेल्या अनेक दिवसापासून नाशिकमध्ये DCS धर्मांतरण प्रकरण सुरू आहे आणि धर्मांतरण प्रकरण सुरू असताना या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यामध्ये दानिश शेख असेल, तौसिफ अत्तर असेल, निदा खान आहे आणि मतीन पठाण देखील यामध्ये आरोपी आहे। यामध्ये या आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर या विषयी अनेक तपास करण्यात आले। त्यामध्ये व्हॉट्सअप चॅट असेल, तसेच व्हिडिओ असेल, अनेक पुरावे यामध्ये सादर करण्यात आले। यामध्ये SIT देखील स्थापन करण्यात आली होती। SITच्या माध्यमातून देखील या गोष्टीचा तपास करण्यात आला। एकंदरीत 60 दिवसाच्या आत कोणत्याही गुन्हा दाखल झाल्यानंतर दोष आरोपपत्र हे न्यायालयामध्ये हजर करायचे असते आणि त्या संदर्भातच आता या TCS प्रकरणातील 9चे 9 गुन्ह्यांमध्ये दोष आरोपपत्र हे न्यायालयात दाखल करण्यात आलेले आहे। गेल्या अनेक दिवसापासून या TCS प्रकरणामध्ये अनेक रंग बघावयास मिळाले। राष्ट्रीय लेवलला हा मुद्दा गाजला। यामध्ये आरोपी निदा खान या फरार होती। गेल्या अनेक दिवस ती फरार राहिली। तिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील तिला छत्रपती संभाजीनगर येथे ताब्यात घेण्यात आलं। तिच्या कॉन्टॅक्ट काढण्यात आले। तिच्या माध्यमातून कोणाला व्हॉट्सअप चॅटिंग असेल, विविध माध्यमातून तिचा संपर्क असेल, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये काढण्यात आल्या। त्यानंतर एक गोष्ट आपल्या प्रत्यक्षात लक्षात आली। निदा खान हिला एक नगरसेवक मतीन पटेल याने आश्रय दिल्याचं देखील निदर्शनास आलं। त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करून स्थानिक प्रशासनाने त्याचे घर देखील पाडले। अशी घटना घडत असताना मतीन पटेल हा देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नाशिक येथील आयुक्त कार्यालय येथे दाखल देखील झाला। हे सर्व तपास करत असताना यामध्ये काही बुरखा असेल, तसेच काही धर्मांतरण करण्यासंदर्भात जे महिलेला त्रास, शारीरिक छळ असेल, मानसिक छळ असेल, हे केल्याच्या बाबी निदर्शनास आल्याचं देखील पोलिसांच्या वतीने सांगण्यात आलं। सूत्रांच्या वतीने देखील या माहिती कळाल्याचं समोर आलं। त्यामध्ये नेमकं तपासात काय समोर येतं हे पाहणं अनेक दिवस नागरिकांना समोर येत होतं, परंतु आता दोष आरोपपत्र हे न्यायालयात दाखल करण्यात आलेले। या गुन्ह्यांमध्ये 8 गुन्हे हे मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आले होते, तर एक गुन्हा देवळाली पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता। या सर्व गुन्ह्यांना मिळून 1500 पानांचं दोष आरोपपत्र हे न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे। न्यायालयात हे दोष आरोपपत्र हजर केल्यानंतर नेमकं आता पुढे काय होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यामध्ये निदा खान या आरोपीला गेल्या अनेक दिवसापासून न्यायालयीन कोठडी आहे। तिच्या जामिनासाठी वारंवार तिचे वकील न्यायालय असेल, नाशिक देवळाली कॅम्प, नाशिक रोड न्यायालय असेल, दिवाणी न्यायालय या ठिकाणी देखील अर्ज दाखल केला। त्या ठिकाणी देखील तिचा अर्ज फेटाळला गेला। नाशिक जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी अर्ज दाखल केल्यानंतर तिचा देखील तिथून अर्ज फेटाळला गेला। ती गर्भवती असल्याने तिचा अर्ज जामिनासाठी दाखल करण्यात येत होता, परंतु तिथून देखील अर्ज फेटाळला गेलेला आहे। त्यानंतर आता मुंबई येथे न्यायालयात तिचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे हायकोर्टात। नेमका त्या ठिकाणी तिला काय न्याय मिळतो ते देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु यामध्ये जो दानिश शेख जो आरोपी आहे, या आरोपीच्या देखील कॉन्टॅक्ट लिस्ट काढण्यात आल्या। त्याचा संपर्क कोणाशी आहे त्या संदर्भात काढण्यात आलं, तर निदा खान आणि दानिश शेख यांचा कायम संपर्क असल्याची देखील बाब समोर आलेली आहे। यामध्ये एक बाब लक्षात आली की काही फोटो आढळून आलेले आहे। नेमके छायाचित्र कशा प्रकारचे होते अद्यापपर्यंत माहिती पडलेली नाही, परंतु हे सर्व दोष आरोपपत्र 1500 पानांचं दाखल करण्यात आलेलं आहे। यामध्ये न्यायालयाची भूमिका काय असणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर सर्व प्रकार जर बघितला तर अतिशय धक्कादायक प्रकार होता। यामध्ये नाशिकमध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनं केले, तसेच भारतात महाराष्ट्रात देखील आंदोलनं झाले। यामध्ये या आरोपींना कडकात कडक शिक्षा व्हावी याची देखील मागणी करण्यात आली, परंतु नेमके या गुन्ह्यांमध्ये आरोप कसा सिद्ध होणार हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता येत्या काळामध्ये नेमकं दोष आरोपपत्र दाखल झालेलं आहे, आता नेमकं काय होणार हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यातील सर्व आरोपी हे न्यायालयीन कोठडीत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये। आता न्यायालयात या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर करण्यात येणार पुढील तारखांना। आता 60 दिवसाच्या आत जे दोष आरोपपत्र होतं ते न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आता नेमकं काय होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन इसाक कुरेशीसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नवभारत, नाशिक।
एवढा नडू नका बघू. जेव्हा निर्बंध लावायचे तेव्हा लावले नाही, आता आम्हाला निर्बंध लावताय. आधी लक्ष दिलं असतं त्याला गेट लावताय. एवढे काळजी घेतली असते तर कंपनीचं नाव दिल्लीपर्यंत गेलं. गेट पर्यंत घुसलो आंदोलन करतो लावता आलं. जांच में अब तक फैक्ट सामने आए हैं, वो सारे सबूत लिए गए। बताया जा रहा है कि विक्टिम टीम बातचीत कर रही है और जिस जगह पर इस ऑफिस में ये पूरी घटनाक्रम हुई है किस तरीके से हुई है। सगळे चॅनल असताना कसं check? मारतो तुला कुठे